नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 कृतीपत्रिका 1 सराव उत्तरपत्रिका वेळ 2 तास गुण 40 इथे सूचना दिल्यात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करा. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात. बहुपर्यायी प्रश्नासाठी मूल्यमापन प्रथम प्रयत्नात केले जाईल. आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. आता प्रत्यक्ष आपण इथं पाहू. खाली प्रश्न दिलेत. प्रश्न पहिला अ. खालील प्रश्न सोडवा. पहिलं, इका बोरॉन या मूलद्रव्यास मेंडेलूच्या आवर्त सारणीत नंतर डॅश डॅश असे म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे ब. स्कँडियम. दुसरं आहे, मॅग्नेशियमच्या फितीची संथ HCl ही अभिक्रिया होऊन डॅश डॅश क्षार तयार होतो. तर इथं 4 पर्यायापैकी ड आहे, मॅग्नेशियम क्लोराईड. तिसरा आहे Al2SO4 कंसाचा थ्राईस चे पाण्यातील द्रावण डॅश डॅश असते. इथे 4 पर्याय, त्याच्यामध्ये चौथं ड रंगहीन असते हे आपल्या इथं दिलेले आहेत. त्यानंतर चौथं, पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश याचा उपयोग करतात. 4 पर्याय आहेत, त्याच्यामध्ये क आहे, होपचे उपकरण. उत्तर होपचे उपकरण. 5 आपण बघू. अपवर्तन क्रियेत हवेतून काचे तिरकस मार्गाने जाणारा प्रकाशकिरण डॅश डॅश झुकतो. तर इथे 4 पर्याय आहेत. ते पहिलंच अ उत्तर आहे, स्तंभिकेकडे झुकतो. तर ही 5 प्रश्न हे 5 मार्कासाठी आहेत. 1 मार्कासाठी 5 उपप्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर आपण बघू गटात न बसणारे शब्द. गटात न बसणारे शब्द. प्रश्न पहिला ब. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. पहिलं, गटात न बसणारा शब्द लिहा. पहिलं, मुक्तपतन, वजन, गुरुत्वत्वरण, वस्तुमान. याच्यामध्ये उत्तर आहे वस्तुमान. दुसरे, एका वाक्यात उत्तर लिहा. त्याच्यातलं उपप्रश्न 1, रासायनिक समीकरण म्हणजे काय? आता उत्तर आहे, रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेची संक्षिप्त रूपात केलेली मांडणी म्हणजेच रासायनिक समीकरण होय. हे दिले आहेत. त्यानंतर तिसरं आहे, चूक की बरोबर लिहा. पहिलं प्रश्न, चुंबकाचे ध्रुव नेहमी जोडी जोडीने असतात. त्याचं उत्तर आहे बरोबर. चौथा प्रश्न, उपप्रश्न, जोडी जुळवा. स्तंभ ब. स्तंभामध्ये शंकू आकार पेशी. ब मध्ये प्रकाश तीव्रता. ब. बी प्रतिमेचा रंग. उत्तर आहे फर्स्ट 1चं बी आहे, म्हणजे प्रतिमेचा रंग, शंकूआकार पेशी प्रतिमेचा रंग हे त्याचं जोडी हे उत्तर आहे. त्यानंतर 5वं आहे, सहसंबंध ओळखा. पहिलं, वजन सदिश राशी आहे, तर वस्तुमान कोणती आहे? तर अदिश राशी आहे. उत्तर काय? अदिश राशी. अशा रीतीने आपल्याला ही प्रश्न पहिला ब 5 मार्कासाठी विचारत होतो. असे 5 आणि 5 10 मार्कासाठी प्रश्न पहिला येऊ शकतो. तर सरावासाठी आपण देतोय. त्यानंतर दुसरा आपण प्रश्न पाहू. दुसरा अ. शास्त्रीय कारणे द्या. शास्त्रीय कारणे लिहा. हा सुद्धा एकूण आपला जो दुसरा प्रश्न आहे तो एकूण 10ला आहे, 10 गुणासाठी आहे. पण आपल्याला दुसरा अ शास्त्रीय कारणे किती मार्कासाठी आहे? 4 गुणासाठी आहे. 4 गुणासाठी विचारला जाऊ शकतो. तर इथं आपण पाहू. पहिलं, शास्त्रीय कारण, आधुनिक आवर्त सारणीत गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. उत्तर, अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. नव्या कवचाची भर पडल्याने अणुकेंद्र व संयोज्य इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. आकर्षण बल कमी होतो. म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना
अणुत्रिज्या वाढत जाते. हे पहिल्याचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न, जास्त रोधकता असणाऱ्या समिश्राच्या तारेचे कुंडल विद्युत इस्त्रीमध्ये आब्रकाच्या वेष्टनात बसवलेले असते. त्याचं कारण आपण उत्तर लिहायचे. आब्रक विद्युतरोधक आहे व उष्णतेचे उत्तम वाहक आहे. विद्युत इस्त्रीमध्ये जास्त रोधकता असणाऱ्या तारेचे कुंडल आब्रकाच्या वेष्टनात बसवलेले असते. त्यामुळे फक्त उष्णतेचे स्थानांतरण होते. कुंडलातील विद्युत धारा इस्त्रीतील धातूंच्या ठोकळ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे इस्त्री वापरणाऱ्याचा विजेच्या धक्क्यापासून बचाव होतो. हे दुसरं कारण, शास्त्रीय कारण, त्याचं उत्तर आपण बघितलं. तिसरा उपप्रश्न आहे, कार्बन अगणित संयुगे तयार करण्याचा गुणधर्म दर्शवितो. त्याचं उत्तर आपण बघू. 2 किंवा अधिक कार्बन अणू काही संयुजा इलेक्ट्रॉनची भागीदारी करून एकमेकांमध्ये सहसंयुजा बंध निर्माण करतात. अशा तऱ्हेने सरळ किंवा शाखीय असलेले लांबलचक रेणू निर्माण करतात, बद्ध शृंखला निर्माण करू शकतात. अशा रीतीने कार्बन अगणित संयुगे तयार करण्याचा गुणधर्म दर्शवितो. तर हे 3 शास्त्रीय कारणांपैकी आपल्याला दोन सोडवायचे 4 मार्कासाठी. त्यानंतर प्रश्न पहिला प्रश्न दुसरा ब. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणते 3 सोडायचे? 6 गुणासाठी आहे. त्यामध्ये पहिला, गुरुत्व स्थिरांक व गुरुत्व त्वरण यातील फरक स्पष्ट करा. तर इथे 2 चौकट दिले आहेत. पहिल्या ह्याच्या तक्त्यात चौकटीत गुरुत्व स्थिरांक, दुसऱ्या चौकटीत गुरुत्व त्वरण. आता गुरुत्व स्थिरांक त्याचा पहिला ही अदिश राशी आहे. गुरुत्व त्वरणामध्ये पहिलं ही सदिश राशी आहे. गुरुत्व स्थिरांकामध्ये दुसरा फरक आपल्याला सांगता येईल, विश्वात सगळीकडे सारखे असते. गुरुत्व स्थिरांक विश्वात सगळीकडे सारखे असते. तर दुसरा गुरुत्व त्वरण याचे मूल्य विश्वात स्थानानुसार बदलते. हे 2 मार्कासाठी फरक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं झालं तर दुसरा प्रश्न, उपप्रश्न, प्रकाशाचे अपवर्तनाचे नियम लिहा. आता इथं प्रकाशाचे अपवर्तनाचे नियम आपल्याला इथं दिलेले आहेत. उत्तर आहे, आपाती किरण व अपवर्तित किरण आपाती बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजेच आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता sin I छेद sin R हे गुणोत्तर स्थिर असते. येथे कोन I आपाती कोन असून कोन R हा अपवर्तित कोन आहे. त्यानंतर आपण बघू तिसरा, आयनिक संयुगाचे गुणधर्म लिहा. उत्तर, आयनिक संयुगे कठीण असतात. संयुगातील आंतररेणुकीय आकर्षण बल अधिक असल्याने ते तोडण्यास बरीच ऊर्जा खर्च लागते. आयनिक संयुगाचे द्रावणांक व उत्कलनांक उच्च असतात. ही संयुगे पाण्यात द्रावणीय असतात, परंतु केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकात अद्रावणीय असतात. स्थायी रूपातील आयनिक संयुगे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. त्यानंतर चौथा उपप्रश्न आहे, सेंद्रिय संयुगातील विषमअणू ही संज्ञा स्पष्ट करा. उत्तर आहे, सेंद्रिय संयुगातील 1 किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूचे किंवा अणुगट असतात. त्यामुळे कार्बनच्या चतुःसंयोजीची पूर्तता होते. हायड्रोजनच्या प्रतियोजी असणाऱ्या मूलद्रव्यास विषमअणू असे म्हणतात. काही वेळा हे विषमअणू एकटे असतात, तर काही वेळा विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात. हे आपल्याला उत्तर सांगता येईल. त्यानंतर 5वं आहे, ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्तर उपग्रह का उपयोगी पडत नाही. उत्तर, भूस्तर उपग्रहाची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताच्या प्रतलात असते. पृथ्वीची दैनिक परिभ्रमण गती ही आणि उपग्रहाची भ्रमण गती यांची दिशा एकच असल्याने त्यांची समोरासमोरील सापेक्ष स्थिती ही स्थिर असते. हे उपग्रह कधी
ध्रुवीय प्रदेशावरून जात नाहीत, तर विषुववृत्तावरील एकाच ठिकाणासमोर स्थिर राहतात. त्यामुळे भूस्तर उपग्रह ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत नाही. हे दुसरा प्रश्न झाला 10 मार्कासाठी. त्यानंतर तिसरा प्रश्न पाहू आपण. तिसरा, खालील प्रश्नाची उत्तरे कोणती 5-15 मार्कासाठी आहे, 3-3 मार्कासाठी एक उपप्रश्न आहे. तर पहिला, पृथ्वीच्या सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 3.136 गुणिले 10⁷ यस लागतात. तर सूर्य आणि पृथ्वीवरील अंतर 1.5 गुणिले 10⁻11 मीटर आहे. यावरून पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या वेगाचे परिणाम काढा. तिथं आपलं उत्तर दिले T बरोबर 3.156 गुणिले 10⁷ यस, R बरोबर 1.5 गुणिले 10⁻11 मीटर, V बरोबर डॅश. किती? पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या वेगाचे परिणाम आपल्याला V बरोबर 2πr/t हे सूत्र ठेवून, सूत्रामध्ये या किमती ठेवून इथं आपल्याला इथं गणित दिले. गणिताचं उत्तर जे आले ते किती? 29.87 किलोमीटर/s आलेलं आहे. इथं पहा प्रत्यक्ष सराव करून. त्यानंतर दुसरं टिप आल्या, समस्थानिक म्हणजे काय? मेंडेलीवच्या आधुनिक आवर्तसारणीतील समस्थानिकाचे स्थान आपल्या इथं सांगायचं आहे. उत्तर दिले, मेंडेलीव आवर्तसारणीत मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक समान असतो व अणुवस्तुमानांक भिन्न असतो त्यांना समस्थानिक म्हणतात. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमान भिन्न असल्याने मेंडेलीवच्या आवर्तसारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाच्या हे मोठे आव्हान उभे होते. मोजलेने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्यांचाच गुणधर्म आहे शोधून काढले. कोणत्याही मूलद्रव्याचा अणुअंक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा एका क्रमांकाने वाढलेला दिसतो. आधुनिक आवर्तसारणीत मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाप्रमाणे करण्यात आली. त्यामुळे मेंडेलीवच्या आवर्तसारणीतील मूलद्रव्यांच्या जोड्यामध्ये आढळलेली विसंगती दूर झाली. तर हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यानंतर तिसरं आहे, तांब्याची वस्तू प्रकाश किंवा हवेतील आर्द्रतेच्या सानिध्यात आल्यास काय होईल? उत्तर दिले इथं, तांब्याचे ऑक्सिडीकरण होते व काळ्या रंगाचा कॉपर ऑक्साईडचा थर त्यावर जमा होतो. या कॉपर ऑक्साईडचा थर हवेतील कार्बन डायऑक्साईडशी संयोग होऊन हिरव्या रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार होते. जेव्हा तांब्याच्या वस्तू प्रकाश किंवा आर्द्रतेच्या सानिध्यात येतात तेव्हा त्याचे क्षरण होते व हिरव्या रंगाचा थर त्यावर जमा होतो. हे उत्तर झालं तिसऱ्याचं. त्यानंतर चौथं आहे, विद्युत चलित्रात विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल शक्तिशाली चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये ठेवलेले असते. त्यांच्या 2 शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेशी लंब असतात. म्हणजे चौथं विद्युत चलित्राची थोडक्यात रचना आपण इथं पाहतो. इथं बघू, दुसरं, कुंडलाची 2 टोके दुभंगलेल्या कड्याच्या अर्धभागांना जोडलेले असतात. तिसरं, या अर्धभागांना आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते. हे अर्धभाग विद्युत चलित्राच्या आसाला पकडून बसवलेले असतात. चौथं, या अर्धभागाचे बाहेरील पृष्ठभाग विद्युतवाहक असून ते स्थिर कार्बन ब्रशना स्पर्श करतात. तर हे 4 मुद्दे आपल्याला विद्युत चलित्राची रचना थोडक्यात इथं कशी आहे ते सांगितलेले आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, उपप्रश्न, अपवर्तनांक म्हणजे काय? प्रकाशाच्या मार्गक्रमणाच्या संदर्भात घन माध्यम व विरल माध्यम या संज्ञा स्पष्ट करा. तर इथं आपल्याला उत्तर दिले, प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना आपल्या मार्गक्रमणाची दिशा बदलतो. यास प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. दिलेल्या माध्यमांच्या जोडीमधील किंवा अपवर्तनांक असलेल्या माध्यमास विरल माध्यमाशी म्हणतात. तर जास्त अपवर्तनांक असलेल्या माध्यमास घनमाध्यम म्हणतात. 6वं, वर्णन करा. जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. जे उत्तर दिले, जलशक्तीवर आधारित पद्धतीत बारीक दळलेले धातू वरून हौदात टाकले जाते. हौदात वरच्या बाजूला पाणी जाण्यासाठी एक तोटी असते व खालच्या बाजूला पाणी आत सोडण्यासाठी एक नळी असते.
त्या नळीतून अतिशय वेगाने पाणी सोडले जाते. मृदा अशुद्धी हलक्या असल्याने त्या हौदाच्या वरच्या तुटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहत जाऊन गोळा वेगळ्या जमा होतात. त्याचप्रमाणे जड धातुकांचे कण हौदाच्या खालच्या बाजूने तळात गोळा केले जातात. अशा पद्धतीने जलशक्तीवर मदतीने विलगीकरण केले जाते. तरी 4 झाले. त्या 6वा प्रश्न झाला. त्यानंतर 7वा, उपग्रहाचे कृत्रिम दळणवळण व हवामान क्षेत्रात याचे कार्य लिहा. तिथं उत्तर दिले. जगाच्या कोणत्याही भागाशी त्वरित संपर्क साधण्यासाठी आज दूरध्वनी, मोबाईल व संगणकीय दळणवळण ही साधने वापरली जातात. हे दळणवळण आकाशातील अनेक कृत्रिम उपग्रह एकत्रितरित्या सुलभतेने घडवून आणतात. त्यामुळेच जगात आता आपण कोणाशी कधीही संपर्क साधू शकतो व छायाचित्रे, ध्वनिफिती व ईमेल क्षणार्धात पाठवू शकतो. हवामान उपग्रह हवामानविषयक सर्व बाबींचा सतत आढावा घेतात. तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, ढगांची स्थिती अशा विविध गोष्टींची माहिती मिळवून हे कृत्रिम उपग्रह ते पृथ्वीकडे पाठवतात. या माहितीचा वापर करून हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो. तर हे 6वं झालं. आणि शेवटचं 7वं, चुंबकीय विलगीकरण पद्धत आकृती स्पष्ट करा. इथं आकृती दिली आहे, पाहू. या यंत्रात 2 प्रकारचे चुंबकीय लोखंडी व त्यांच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा असतो. तर दुसरा रूळ विद्युत चुंबकीय व पहिला अचुंबकीय असतो. रुळावरून फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक धातू टाकले जातात. चुंबकीय रुळावरून 2 संग्राहक असतात. तर ही आपल्याला आकृती दिलेली आहे. या पद्धतीने आपल्याला ही आकृती आहे. तर हे धातुकाचे चूर्ण, हे 2 एक अचुंबकीय रूळ आहे, दुसरा हे अचुंबकीय रूळ आहे आणि हे चुंबकीय रूळ आहे. तर याच्यावर धातुकाचे चूर्ण सोडले की हा पट्ट्यावरून पुढं जातो. ही चुंबकीय घटक या एका संग्राहकात पडतात आणि अचुंबकीय घटक दुसऱ्या संग्राहकात जाऊन पडतात. तर ही आकृती इथे दिली आहे. तर धातुकामधील कण अचुंबकीय भागाची पट्ट्यावरून वाहत जाऊन संग्रहात जमा होतात. तर चुंबकीय धातूचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षित होऊन दुसऱ्या संग्रहात जमा होतात. अशा प्रकारे धातूचे विलगीकरण केले जाते. त्यानंतर आपण बघू चौथा प्रश्न, शेवटचा. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणताही एक 5 गुणासाठी आहे, 5 गुणासाठी. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणते एक. पहिलं, त्याच्यातलं उपप्रश्न 5 आहेत, हे 4 दिले आपल्याला. ए, पदार्थांना उष्णता दिल्यास काय होते. बी, पदार्थाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय. सी, वितळणांचा व बाष्पणांचा. डी, प्रकट उष्मा स्पष्ट करा. हे 4 उपप्रश्न दिले. त्याचे उत्तर कंबाईन दिलेले आहेत आपल्याला. स्थायी पदार्थाला उष्णता दिल्यास सुरुवातीत त्याचे तापमान वाढते. यावेळी पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थाच्या कणांची गतिज ऊर्जा वाढवण्यास तसेच त्या कणामधील आकर्षण बलाविरुद्ध कार्य करण्यात म्हणजेच अणुरेणूमधील बंध कमकुवत करण्यासाठी वापरले जाते. उष्णता देणे सुरू ठेवल्यास ठराविक तापमानाला स्थायी पदार्थाचे द्रवात रूपांतर होऊ लागते. यावेळी तापमान स्थिर राहते व पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थातील कणामधील बंध तोडण्यासाठी व अवस्थांतरणासाठी वापरली जाते. या उष्णतेस वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात. त्यानंतर द्रवाच्या उत्कलनांकावर वायूमध्ये रूपांतर होण्यालाही उष्णता शोषली जाते. याला बाष्पणाचा अप्रकट उष्मा म्हणतात. किंवा दुसरा प्रश्नावर मग त्याला दिला दृष्टीदोष म्हणजे काय. सोबतच्या आकृती दोष ओळखा, तो दूर करण्याचे उपाय लिहा. आकृती दिली आपल्याला दृष्टीदोषाची, याच्यावरून आपल्याला उत्तर शोधायचे. दृष्टीदोष म्हणजे काय, दूर करण्याचे उपाय. तर आपल्याला इथं बघू. मानवी डोळा जेव्हा जवळच्या अथवा दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही व डोळ्याच्या समायोगी स्नायूची क्षमता कमी झाल्याने निर्माण झालेली दृष्टीची समस्या म्हणजे दृष्टीदोष होय. दृष्टीदोष म्हणजे काय झाले आपण
दुसरा आपण पाहू दोष दूर करण्याचे काही उपाय. ज्या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, म्हणजे डोळ्याचा निकटबिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता तो दूर असतो, त्या दोषास दूरदृष्टी असे म्हणतात. यात जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे तयार होते. डोळ्यातील पारपटर व नेत्रभिंग यांची मान्यता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी होते. नेत्रगोल उबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते. योग्य नाभी अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करतात. जवळच्या वस्तूपासून येणाऱ्या प्रकाश किरणांचे आधी बहिर्गोल भिंगामुळे योग्य प्रमाणात अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात व नंतर डोळ्यातील भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. तर अशा रीतीनं हा चौथा प्रश्न आपला दिल्या. दोन्ही प्रश्न आहेत, दोन्हीपैकी एक कोणताही सोडवायचा 5 मार्कासाठी आहेत. अशा रीतीनं आपल्याला 4ही प्रश्न आपल्याला या पद्धतीनं विचारले जातात. त्याचे सराव कृतीपत्रिका आपल्याला आणि त्याचे उत्तरं आपल्या इथं दिलेले आहेत. तर आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना ही सरावासाठी उपयुक्त होईल. परीक्षेपूर्वी जाताना ही जे सराव कृतीपत्रिका सोडवली तर त्यांना परीक्षेमध्ये थोडं टेन्शन राहणार नाही, त्यांना परीक्षेत उत्तरं लिहिता येतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.